आताच एक मोठी बातमी हाती येते। शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जीला पूर्ण कल्पना होती असा आरोप पुरवणी आरोपपत्रामध्ये करण्यात आलाय। पोलिसांनी पीटर मुखर्जी विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय। त्यामुळे आता पीटर मुखर्जींची अडचण वाढणार आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अमेय, काय घडामोडी घडलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर आज? नम्रता, सीबीआयनं जे चार्जशीट सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल केलं आहे, एक नवीन आरोपपत्र दाखल केलं आहे शीना बोरा हत्या प्रकरणी, ज्यात अनेक नवीन गोष्टी समोर आलेल्या आहेत। पीटर मुखर्जीने जो दावा केला होता की शीनाच्या हत्येबाबत आपल्याला काही माहिती नाहीये, तो दावा सीबीआयनं खोडून काढत असे पुरावे काही सादर केलेले आहेत की ज्यातनं हे सिद्ध होत आहे की ज्यावेळी शीना बोराची हत्या झाली त्यावेळी इंद्राणी ही सतत पीटरच्या संपर्कात होती। शीनाला कुठल्या जागी नेऊन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते, त्यानंतर आता ते कुठे आहेत, पुढे काय करणार आहेत, अशा प्रत्येक घडामोडींची ती इत्थंभूत माहिती पीटरला, जो त्यावेळी परदेशात होता, त्याला फोनवरनं देत होती अशी माहिती आहे। त्याचबरोबर त्यानंतर देखील काही असे ईमेलवरती संभाषण दोघांमध्ये झाले होते, ज्यातनं पीटरचा देखील सहभाग निश्चित होतोय। मिखाईलला ज्या प्रकारे तो वेडा आहे हे प्रूव्ह करण्यासाठी इंद्राणीने कशा प्रकारे प्रयत्न केले होते, कशा प्रकारे ईमेल्स आणि संपूर्ण बनावनाट्य रचलं होतं, या सर्वांची माहिती, त्याचबरोबर शांबर रायचा जो कबुली जबाब आहे, जो नव्यानं सरकारी विटनेस झालेला आहे या केसमध्ये, त्याचा देखील जबाब सीबीआयनं आपल्या नवीन चार्जशीटमध्ये दिलेला आहे। तेव्हा आता ही चार्जशीट या नेमक्या केसमध्ये काय आणखी नवी प्रकरण उलगडवते हे येत्या काळात आपल्याला समजेल। नम्रता।